नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज मी तुम्हाला कोबीपासून अशी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे. कोबी खायला तशी कंटाळतात, सर्वच जण नाकं मुरडतात, नको कोबी म्हणून. आपण कशा ना कशात कोबी घालतो तरी पण कंटाळतात. पण ही पद्धतीची कोबी बनवून पहा एकदा. कंटाळतात तर नाहीच, पण पद्धत करण्याची खूप वेगळी आहे, खूप छान आहे. आणि कशा पद्धतीने करते आता कोबी किसून तर पहा. कसा किसणार आहे पहा तुम्ही आता पुढे जाऊन. हा कोबी घ्यायचा एक आणि किसून घेते. मोठा कोबी घेतलेला आहे मी आणि तो मी आता किसणीवर किसणार आहे. पहा, तर किसणीवर अशी म्हणजे बटाटे किसायच्या किसणीवर किसणार आहे. तर असे चकत्या पाडल्या करतो ना आपण, चिप्स पाडतो ना, त्या पद्धतीने किसणार आहे. पण ती पातळ कोबी असल्यामुळं कोबीचं हे स्लाईज असल्यामुळं तर चिप्स पाडले ज्याच्यावर त्या स्लाईजवर टाकलं ना, तर अशा पद्धतीने कोबी किसला जातो. तर अशा पद्धतीने कोबी किसायचा तुम्हाला दाखवते. आता पुढे गेल्यावर समजेल तुम्हाला. तर ह्या पद्धतीने पाहता खो संपूर्ण झाल्यावर अर्धात मी तुम्हाला दाखवणार आहे. मग अर्धात नाही दाखवायचे बघा. पहा किती सुंदर कोबी किसला जाते. म्हणजे चिरण्याचं झंझट गेलं आपलं. अशी जर कोबी किसली तर फार उत्तम कोबी आणि दिसायला खूप देखणा दिसते कोबी किसलेल्या. खूप छान दिसते. तुम्ही ह्या कोबीपासून बरेचसे पदार्थ करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने कोबी किसलेला आहे मी. अजून पण दाखवते तुम्हाला. अगदी झटकनी होतो, पटकनी होतो, काहीच वेळ लागत नाही, फटाफट. आणि ही रेसिपी 5 मिनटात होण्याची आहे. जास्त नाही मैत्रिणीनं, फक्त 5 मिनटं आपल्याजवळ वेळ असला ना, फटाफट रेसिपी तयार होती 5च मिनटात. पहा कोबी किती सुंदर किसलेला आहे, किती छान वाटते का नाही. मस्त किसल्या. आता हा संपूर्ण किसून घेते. मला भरपूर करायचं आहे. 7-8 माणसांना पुरला पाहिजे एवढा कोबी करणार आहे मी. तर पहा तुम्ही, तर हा संपूर्ण मी किसून झालेला पूर्ण ताट भरलेला आहे कोबीनी. एवढा छान अप्रतिम किसलेला आहे पहा, पातळ एकदम. लांब लांब स्लाईस आणि पातळ कोबी किसलेला आहे. आणि आता मी एक पळीभर तेल घातलेलं आहे. आता मैत्रिणीनं काय झालेलं आहे, माझं स्टँड तुटलं. तर त्याच्यामुळं ते स्टँड जरा व्हिडिओ हलणार आहे, का की धरताना प्रॉब्लेम येते, मला धरता येत नाही व्हिडिओ. तर मी सांगते त्याचं तुम्ही करून पहा. म्हणजे हे काय घातलं ते काय घातलं कसं वर खाली होते. मला एका हातात फोन धरायचा, एका हातात व्हिडिओ काढायचा, असं झाले. म्हणून स्टँड माझ्याकडून तुटले. तर स्टँड नवीन आल्यावर पूर्ण तुम्हाला दिसेल. मी नवीन ऑर्डर केलेलीच आहे स्टँडला. आता इथे मोहरी टाकली, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकलं, लसूण टाकला आणि कोथिंबीर नाही टाकली अजून. तर छान हे परतून घ्यायचं. सहज कोबी होणारी, पटकनी होणारी, 5 मिनटाच्या आत कोबी तयार होती. वाटीभर कोथिंबीर टाकायची, पूर्ण वाटी भरून कोथिंबीर टाकायची. त्याला पण मिक्स करायचं. एक पळीभर तेल पुरेसे आहे आपल्याला. ही पळी आहे नाही बघा, उतानी पळी आहे, 2-3 चमचे बसतात जास्त जास्त. बघा, कधी इकडं दिसतं व्हिडिओ, कधी तिकडे दिसतो, का की माझा स्टँड हल्ला एक जागी नाही राहत. म्हणजे स्टँडच मोडला गेला माझा. हे असं लांबडं टमाटर कापायचं. एक टमाटर कापले लांबडा, मोठं नाही, चौकोनी नाही. पहा, एक स्टीप आहे, लक्षात ठेवा. कशामुळे लांबडं कापलेलं आहे, काय कशासाठी कापलेलं आहे ते पण आहे पुढे. तर छान असं घ्यायचं, हलवून त्याला मस्त परतून घ्यायचं. टमाटर पण थोडासा हिंग टाकायचा आपल्याला ह्याच्यात. हिंग टाकलेला आहे मी. नंतर मग टाकायची आपल्याला हळद. पाव चमचा हळद टाकलेली आहे. म्हणजे ह्या रेसिपीला जास्त काही लागत नाही. आता मी ना मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे, नुसती धुतलेली आहे. आता धुवून घेतली आणि वाटीत आता घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते हो का मुगाची डाळ. ही मुगाची डाळ आहे, फक्त धुवून घेतली, भिजवली नाही किंवा काहीच केलं नाही, अशीच धुतलेली. आत्ताच धुतली ती पण. तर मुगाची डाळ घालायची. ह्या रेसिपीत छान चव येते मुगाच्या डाळीने. हे बघ, ते छान मात्र परतून घ्यायचं आहे सर्व. आणि मग आता कोबी द्यायचं सोडून दे. किती कोबी छान दिसते पहा, खूप छान दिसतं. त्याची भाजी पण तेवढीच टेस्टी होती. मैत्रिणींना कसं आहे माहिती आहे,
आपल्याला बऱ्याचशा गोष्टीवरून टेस्ट वाढती. आपली भाजी दिसायला देखणी दिसली पाहिजे. आपल्या भाजीत मीठ तर पाहिजेनच, आपल्या भाजीत तिखट तर पाहिजेनच. आपली भाजी अशी म्हणजे कापताना, डेकोरेट करताना, भाजी वाढताना ह्या गोष्टी लक्षात असल्या ना, आपल्या रेसिपीला आणखीन चव येते, आणखीन चांगली दिसती, खावं खावंसं वाटते. म्हणजे ह्या गोष्टी ते लक्षात ठेवायच्या. तिचे चिरण्यापासून तर तिचं फार सर्व काही गोष्टी व्यवस्थित असल्या ना, तर ती भाजी आणखीन आवडायला लागते माणसांना. ताटात वाढण्याची पद्धतसुद्धा असं कसं पण वाढून दिलं, टाकून दिलं ते नाही होत. व्यवस्थितच वाढायचं का ते जेवणाला आणखी शोभा दिसती, जेवणात छान दिसतं जेवण, आणि मग त्याच्यामुळं आणखीन माणूस जेवतं. ज्या अशा बारक्या बारक्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या, त्या लक्षात ठेवायच्या का तुमची जेवणाची मजाच कोई और असते. तर माझा असं सांगण्याचा उद्देश आहे. तुम्हाला आवडलं तर बघा, नाही आवडलं तर जाऊ द्या. म्हणजे मी तसं करते म्हणून तुम्हाला सांगते. चिरण्यापासून तर वाढण्यापर्यंत, ठेवण्यापासून तर म्हणजे सगळं काही ताटापर्यंत जातपर्यंत कशी व्यवस्थित राहायला पाहिजे, कसं व्यवस्थित दिसलं पाहिजे. रेसिपीला जान येते. रेसिपीत भले एखाद्या वेळेस कसं होतं, आळणी खारट होऊ शकतं आपल्याकडून, पण ती दिसली पण पाहिजे छान. पण ती लागत पण नाही आळणी किंवा खारट. तिला चव आणखीन वाढती. ते पाहताच आपल्याला वाटतं खावं, मस्त आहे चला. म्हणजे असं असतं रेसिपींचं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी सांगत असते मध्ये. आणि पहा तुम्ही, परत परत 2 वेळा मी हलवलेलं आहे. झाकण ठेवून बाहेर काढलेलं आहे. बाहेर काढून परत झाकण ठेवलं. आता डाळ शिजली का पाहते. डाळ जवळजवळ शिजलीच आहे आपली. हे बघा, तरी पण मी हलवते जराशी. ह्याला कसं पातळ कोबी असल्यामुळं काय होतं, लगेच वाफ दिली का लगेच शिजतं. पण ह्या कोबीला जास्त पण शिजवायचा नाही, खूप कमी शिजवायचा कोबी. फक्त डाळ आपली शिजली, आणि कोबीकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. डाळ थोडीशी झाली पाहिजे. डाळ पण एकदम बारीक नाही करायची, शिजवायची नाही. मीडियम आपले वाटली डाळ शिजली. आता हे बघा, आता असं वाटते मला डाळ शिजली म्हणून. लगेच मी टाकले बघा, आणि पटकन काढून घेणार आहे. आता मी तुम्हाला वाढून दाखवते. आपली भाजी तर तयार झालेली आहे बघा. प्लेट घेतलेली आहे. अगदी सहज सोपी भाजी, न त्याच्यात काही सामग्री, न काही, थोडक्यात आणि अशी सहज होणारी भाजी आहे. तुम्ही टिफिनसाठी वापरू शकता, तोंडी लावण्यासाठी तर फारच छान आहे. मुलांना टिफिनला द्या, म्हणजे अशा बऱ्याच वेळा उपयोगी पडणारी भाजी आहे. आणि काहींना भरपूर आवडते, काहींना आवडतच नाही. न आवडणारी लोक पण या पद्धतीने केली ना तर जरूर खातील. ज्यांना न आवडत त्यांना अशा पद्धत करून द्या एकदा. अगदी सोपी हलकी फुलकी भाजी म्हणतात ना, तशी करून दिली मी आहे. आता तशीच करा, खूप अप्रतिम टेस्ट येते. आपण मग आणखीन त्याच्यावर डेकोरेट करतो, आणखीन काय काय करून करतो. अशाच करा बघा, किती सुंदर दिसते का नाही, छान वाटते ना खावंशी म्हणून. तर मैत्रिणी, आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ती भाजी. आणि किती रंग फार सुंदर, दिसायला देखणी, खरंच मस्तच. मला अशा भाज्या चटपटीतवाल्या, कमी तेलात आणि चटपटीत पण लागल्या पाहिजे, अशा मला भरपूर आवडतात. तर चला आता मसाल्याविषयी. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर मैत्रिणी, मसाला तर घ्याच, पण भाजी कशी झाली ते कमेंट मला मध्ये पाठवा. चला बाय.